आता पुढची बातमी बघूयात। काटोल एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला त्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाकडून संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। एसबीएल एनर्जी कंपनीच्या संचालकांना हा दणका मानला जातोय। या स्फोटामध्ये आतापर्यंत 25 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे। सत्र न्यायालयाकडून हा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। प्रतिनिधी तेजस मोहतुरे या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। तेजस, नक्कीच आपण जर बघितलं तर 1 मार्च रोजी जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील राऊळगाव येथे स्फोट झाला। स्फोटमध्ये जे आहे ते आतापर्यंत 25 कामगार महिलांचा जे आहे ते मृत्यू झाला, तर 11 जण जे आहे ते मृत्यूशी झुंज जे आहे ते नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये घेत आहेत। त्या दरम्यान जर बघितलं असेल तर या कंपनीतले जे आहेत ते 32 लोकांना आतापर्यंत जे आहे ते अटकेत करण्यात आलेले आहेत। या संदर्भात जे आहे ते 6 संचालक जे आहेत त्यांनी जी अटकपूर्व जामीन मागितली होती, मात्र सत्र न्यायालयाने जे आहे ते जामीन त्यांची फेटाळलेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण प्रकरण जे आहे ते भीषण अपघातात जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिलांचे मृत्यू झालेला आहे। 11 जे महिला जे कामगार आहेत ते आता मृत्यूशी झुंजत आहेत। 2 दिवसाआड जे आहे ते 2 महिलांचे जे आहे ते मृत्यू आहे आणि 11 महिला जे आहेत ते पुन्हा एकदा मृत्यूची झेल घेतलं असल्यामुळे जे आहे ते मृत्यूची संख्या सुद्धा येणाऱ्या काळात वाढू शकते। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर सरकार असेल किंवा राज्य शासनाने जे आहे ते मृत्यू कुटुंबांना जे आहे ते भरीव निधी दिली आहे। यासोबत जे आहे ते कंपनीचे जे मालक आहेत आलोक चौधरी अजूनपर्यंत अटकेत नाही, त्यामुळे ते फरार आहेत। त्यांचा शोध सुद्धा जे आहे ते पोलिसांकडून संपूर्ण सुरू आहे। मात्र या संदर्भात जर बघितलं असेल तर या 6 संचालक जे आहेत त्यांनी जे अटकपूर्व जामीन मागली ती मात्र त्यांना फेटाळून लावली आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते न्यायालयाने दणका दिल्याचे स्पष्ट दिसत आहे। जी।